मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये राणी आता इंद्रासोबत भांडते आणि रोसरून गाडीत जाऊन बसते आणि म्हणते की इंद्र सर, मला आता तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. तर इंद्र म्हणतो, राणी नेमकं तुझं काय चालू आहे? असं असं का वागते गं तू? असं वागू नकोस ना गं. तुझ्या मनामध्ये नेमकं काय आहे मला सांगशील का? तर आता राणी म्हणते की इंद्र सर, तुम्ही गप्प बसा. तुम्हाला नाही माहिती तुम्ही असं का वागताय ना, मला माहिती तुम्ही माझ्याशीच असं का वागता. असं इंद्राला म्हणते. मला पहिलं तुम्ही ना आता घरी घेऊन चला, असं राणी म्हणत असते. तर इंद्र म्हणतो, मी आहे ना तुझ्यासोबत, मग कशाला घरी जायचं? तुला काय करायचंय घरी जाऊन? कोणी काही म्हणत नाही तुला. आपण मीटिंगसाठी जाणार आहोत ना, मग कशाला काळजी करते? तर ती म्हणते की मग चला ना लवकर मीटिंगला. तर इंद्र म्हणतो की ठीक आहे आणि राणी इंद्रासोबत रुसते आणि गाडीत बसून आता इंद्र गाडी चालू करतो आणि ते जायला निघतात. आणि इकडं आता जो विक्रांत आहे तो एका माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की या गाडीचा पाठलाग करा आणि त्या गाडीचा पाठलाग करत तुम्ही राहा आणि त्या गाडीचे ब्रेक फेल करायचे. ती गाडी कुठंच नाही गेली पाहिजे. गाडीचे ब्रेक फेल करून टाका, असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात, ठीक आहे मग गाडीचे ब्रेक फेल करायचे ना, मी करायला तयार आहे, तो माणूस म्हणतो. आणि आता लगेच तो माणूस म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी गाडीचे ब्रेक फेल करतो, असं म्हणतो. आणि आता विक्रांत फोन ठेवतो. तर आता इकडं लगेच ते चाललेले असतात आणि राणी आणि इंद्र चाललेले असतात. तर आता राणी आणि इंद्राचे पण भांडणं झालेले असतात. तर इंद्र एका ठिकाणी गाडी थांबतो. राणी म्हणते की आता इथे का थांबवली? आपल्याला मिटिंगला जायला उशीर होतोय ना, मग चला ना गाडी घेऊन. तर इंद्र तरी पण तेच थांबतो. आणि आता लगेच ते म्हणतात की काय हो इंद्र सर, असं काय चाललंय तुमचंवालं? चला ना आता तुम्ही. तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी नाही. तर इंद्र गाडीतून उतरतो आणि लगेच आता तिकडे जातो. आणि तिकडे निघून गेल्यावरती आता लगेच तो तिकडे जातो. आणि आता राणी म्हणते, इंद्र सर कुठे गेले असेल, असं म्हणते. आणि इंद्राला बघायला ती इंद्राकडे जाते. आणि आता इंद्र जिथे आहे त्याला शोधून काढत असते, इंद्र कुठं गेला, इंद्र कुठं गेला. पण तिला कुठं इंद्र सापडत नाही. ती म्हणते की इंद्र सर कुठं गेले असेल. तर आता लगेच ती परत गाडीत येऊन बसते. तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि तो म्हणतो की मॅडम, तुम्हाला सरांनी तिकडे बोलवलं आहे. ती म्हणते कुठं? तर तो म्हणतो की इकडं पाणीपुरीचं जे आहे ना तिकडे बोलवलं आहे. तर आता राणी लगेच येते आणि राणी लगेच तिकडे पाणीपुरीच्या तिकडे यायला लागते. आणि तिथे येते आणि बघत असते इंद्र सर कुठं आहे, पण इंद्र सर दिसत नाही. तेवढ्यात इंद्र म्हणतो, पाणीपुरी खालो पाणीपुरी. तर आता लगेच राणी मागं वळून बघते आणि म्हणते की इंद्र सर तुम्ही. आणि तिला खूप आनंद होतो. नंतर म्हणते की माझा रुसवा घालण्यासाठी यांनी सगळं केलं ना, पण मी माझा रुसवा नाही घालून देणार यांना, असं म्हणते. तर आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो की काय काय माहिती राणीचं. तर राणी म्हणतो, पाणीपुरी खा आता, रुसू नका माझ्यावरती. तर आता लगेच म्हणतात ठीक आहे. तर आता लगेच जी राणी आहे ती पाणीपुरी इंद्र राणीला पाणीपुरी देतो. आणि राणी म्हणते, मला कशी पाणीपुरी आवडते माहिती ना, मस्त कडकमध्ये पाणीपुरी पाहिजे मला. आणि आता राणीला इंद्र पाणीपुरी देतो आणि राणी पाणीपुरी खाते. तर आता लगेच राणी आता म्हणते की आलेच मी 5 मिनिटात. आणि राणी परत गाडीकडे जायला लागते. तर इकडं जो माणूस आहे तो राणीच्या गाडीखाली जाऊन बसतो आणि गाडीचं हे पंक्चर करून टाकतो. गाडीचे ब्रेक फेल करतो आणि ब्रेक फेल करत असतो. पण राणी तिथून गाडीतून पैसे घेऊन येते. तरी पण राणी त्या माणसाला बघत नाही. तो माणूस गाडीच्या खालीच झोपलेला असतो ब्रेक फेल करायला. आणि राणी पैसे घेऊन परत येते इंद्राला द्यायला. इंद्र म्हणतो, मी नाही घेणार तुमच्याकडून पैसे. आणि इंद्र पण आता गाडीकडे येतो, कपडे चेंज करतो आणि गाडीत जाऊन बसतो. आणि आता लगेच राणी इंद्र गाडीत बसतात. तर आता राणी लगेच उठून जाते, तिथून गाडीतून उठून पळत जाते. इंद्र म्हणतो, राणीचं काय चाललंय ना, मला तर काहीच कळत नाही, आता कुठे चालली काय माहिती. आणि इंद्राणी पळत जाते. तेवढ्यात एक ट्रॅक्टर असतो, त्या तारली चढते आणि ती चाललेली असते. तर इंद्र तिच्या मागे पळत असतो. राणी म्हणते, लवकर पळा इंद्र सर, पळा लवकर. इंद्र पळत राहतो आणि राणी इंद्राला हात देते आणि गाडीत घेते. तर इकडे आता जो माणूस आहे तो बघायला येतो ती गाडी गेली का नाही, पण तिथं ती गाडी तशीच असते. आणि इंद्र आणि राणी त्या दुसऱ्या टावरलीमध्ये जातात. तो लगेच विक्रांतला कॉल करतो आणि म्हणतो की विक्रांत सर, आपलं काम झालं होतं, पण ह्या माणसांनी काय केलं अहो, त्या गाडीत गेलेच नाही, ते दुसरी गाडी केली त्यांनी आणि त्या गाडीत गेले ते, आता काय करायचं. तर आता ते म्हणतात की बरं झालं, आता काय करणार आहे आपण तरी, असं म्हणतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.